मनोमन देवाचे आभार मानावे. मनुष्याच्या जीवनात केव्हा तरी असा प्रसंग येतो की तो अतिशय हतबल होतो. अशा या कठीण प्रसंगी तो देवाचा धावा करतो. अनेक व्रते उपवास करतो, पण देव त्याला लवकर मदत करत नाही. परंतु एक घटना मात्र निश्चित घडते, आणि ती म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि संकटात आपली इतकी मदत करते की त्या संकटातून आपण सहज बाहेर पडतो. आपण नंतर म्हणतो सुद्धा की त्यांनी अगदी देवासारखी मदत केली. येथे एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व ईश्वराच्या मर्जीनुसार घडते आणि ती मदतसुद्धा ईश्वर करत असतो. मदत करणाऱ्या व्यक्तीला बुद्धियोग देण्याचे कार्यसुद्धा ईश्वरांचे आहे. पुढे जेव्हा आपले भाग्य आपल्याला साथ देते व आपण वैभवाच्या उच्च शिखरावर जातो, तेव्हा काळाच्या ओघात ही झालेली मदत आपण विसरतो. असे घडू नये म्हणून वर्षातून किमान एकदा तरी आपण स्वतः अगदी एकटे बसावे आणि आपण कठीण प्रसंगी मदत केलेली व्यक्तींची आठवण करावी आणि मनोमन देवाचे आभार मानावे आणि एक निश्चय करावा की आपणही अगदी कोणाची मदत करून, जेणेकरून ईश्वरांची ही व्यवस्था अव्याहतपणे चालू राहील. जय श्री कृष्ण. राधे राधे.